मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। बघा सकाळ सकाळची वेळ आहे आणि आज ना मला केस धुवायचे आहेत। तर केस आता बघा खूप गळायला लागलेले आहेत माझे आणि अजून केस गळती वाढू नये म्हणून ना मी आजपासून बघा हे असं रिठा आदल्या रात्री ना भिजत घातल्या होत्या, आदल्या दिवशी रात्री, आणि शिककाई भिजत घातली होती। आणि त्यानंतर संत्र्याची साल तुम्हाला इथं दिसत असेल तर संत्र्याची साल साध्या पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि मग त्यानंतर आज सकाळी ती छान भिजलेली आहे। तर हे सगळे संत्र्याची साल, रिठा, शिककाई हे सगळं ना आता मी उकळवून घेणार आहे छान पाण्यामध्ये आणि या पाण्याने ना केस धुणार आहे। तर आजपासून ना मी शॅम्पू बंद केलेला आहे, म्हणजे कुठलाच मला ना शॅम्पू वापरायचा नाहीये। कारण शॅम्पू वापरल्यानं शॅम्पूमध्ये असे काही घटक असतात की ते आपल्या स्काल्फला, आपल्या केसांच्या मुळाला आहे ना हानिकारक असतात। म्हणून आजपासून ना मी अगदी नॅचरल, जितकं नॅचरल आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरता येतील केसांसाठी तेवढं मी जास्त प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आता बघा आपण आठवड्यातनं 2दा तर केस धुतो उन्हाळ्यामध्ये। तर शॅम्पूचं काय होतं, जास्त प्रमाणात वापर केला जातो आणि मग ते कुठेतरी त्यामध्ये केमिकल भरपूर हे असतात आणि काय होतं केसांना आपल्या ते हानी पोहोचवतं। म्हणजे मला तरी सध्या ना कुठलाच शॅम्पू सूट होत नाहीये। म्हणून ताईंनो मी आता हा उपाय करणार आहे आणि याचा नक्की कसा रिझल्ट येतो ना हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कारण आता मी सुरुवात केलेली आहे आजपासून, म्हणजे वापरून मला काही 1 महिना वगैरे जर झाला असता ना तरी मी तुम्हाला याचा रिझल्ट सांगितला असता की कसा येतोय काय। पण पूर्वी ना माझ्या सासूबाई वापरत होत्या, म्हणजे हा उपाय करत होत्या, तर त्यांचे सुद्धा केस ना छान काळेभोर आणि मऊसूत झाले होते। आता मध्यंतरी त्यांनी हे सगळं प्रोसेस जी आहे ती बंद केली होती, पण आता मी सुरुवात केलेली आहे या सगळ्या प्रोसेसला। तर आता तुम्ही म्हणाल की ताई शिककाई पावडर सुद्धा मिळते, तर ती पण तुम्ही वापरून बघा। तर कसं होतं ना, शिककाई पावडर वापरायला काही हरकत नाही। आता ती तर आपल्याला अशी रेडीमेड आयुर्वेदिक दुकानामध्ये कुठेही मिळते, पण शिककाई पावडर गाळून घेतली ना तरच ती केसांसाठी उपयोगी आहे। नाहीतर काय होतं ना, शिककाईचा जो गाळ पावडर जी आहे ना ती आपल्या स्काल्फमध्ये तशीच बसते, केसांमध्ये गुंतून। कितीही आपण स्वच्छ केस धुतले तरी सुद्धा ती पावडर काही निघत नाही। त्याच्यामुळं बघा मी अशा पद्धतीनं ना शिककाई, रिठा आणि संत्र्याची साल याचा वापर केलेला आहे। आणि आता तुम्ही पाणी उकळल्यानंतर मी थंड केलेलं आहे, तर बघत असाल किती सारा फेस होतोय। अगदी शॅम्पू लावतो ना तसाच बघा फेस झालेला आहे। तर या पाण्यानं ना मी आता केस स्वच्छ करून घेणार आहे। तर ताईंनो केस वगैरे धुतले आणि आम्ही आता आलो आहोत महागणपतीला। तर वाईचे महागणपतीचे मंदिर तर सगळ्यांनाच माहिती असणार आहे आणि मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपलं पेमेंट झालेलं आहे आणि आपलं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलं ना, म्हणून मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायला आलेले आहे। म्हणजे प्रसाद घ्यायचा आणि नैवेद्य दाखवायचा। तर पेड्यांचा बॉक्स घेतला आणि गणपती बाप्पांना आहे ना नैवेद्य दाखवलेलं आहे। म्हटलं चला काहीतरी छान सुरुवात झालेली आहे आणि देवाकडं ना मी नेहमीच सुकर्म करण्याची बुद्धी मागते। देवा मला काहीच नको, फक्त सुकर्म करण्याची बुद्धी दे। कारण आपण जेव्हा एखादं कर्म करतो, एखादी कृती करतो ना, तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळतं। मग ते चांगलं असो वाईट असो, फळ हे मिळतं। तर आपण चांगली कामं केली तर नक्कीच आपल्याला चांगलंच मिळणार आहे, आपल्यासोबत चांगलंच होणार आहे। तर इकडे मी पेड्यांचा नैवेद्य दाखवला, नमस्कार केला आणि प्रदक्षिणा घातली। तर आतमध्ये ना शूटिंग करायला अलाउड नव्हतं, तर बाहेरून मी तुमच्या दादांना शूटिंग घ्यायला सांगितलं होतं। तरीसुद्धा आज जास्त गर्दी नव्हती म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांचं छान असं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पा दिसले पण असतील। मस्त प्रसन्न वाटलं सकाळी सकाळी, आज छान वाटलं। चहा वगैरे घेतला आणि घरचं सगळं आटपलं आणि गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आले होते। त्यानंतर मग हारवेणी घेतली आणि इकडे तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये सुद्धा आम्ही आलो होतो। तर आमची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, तर प्रत्येक वेळेस काय होतं ना, आपण दुःखामध्येच देवाचा धावा करत असतो, आपल्या कुलस्वामिनीची आराधना करत असतो। पण मला असं वाटतं की आपल्याबरोबर जर काही चांगले सुखाचे क्षण घडत असतील किंवा आपण काही नवीन सुरुवात करणार असो कुठल्याही गोष्टीची, तर आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण आपल्याला झालंच पाहिजे। तर मग मी इकडं सुद्धा प्रसाद, म्हणजे पेड्यांचा प्रसाद, नैवेद्य आणि हारवेणी
घेऊन मग दर्शनाला आले होते। तर अशा पद्धतीनं आपल्या फर्स्ट पेमेंटचं सेलिब्रेशन झालेलं आहे ताईंनो। मला असं वाटत होतं की मी असं काहीतरी केक वगैरे कापावा, असं काहीतरी छान सेलिब्रेशन करावं, पण अशा पद्धतीनं छोटंसं असं सेलिब्रेशन आपलं झालेलं आहे। ती मिळालेली आहे ना का आपल्याला? नाही, ही आहे ना मंदिरामध्ये पूजा करणाऱ्या मावशी ज्या आहेत ना, त्यांना मी नेसलेली साडी खूप आवडली। तर त्या म्हणत होत्या की असं सध्या आताच्या बायका अशा साड्या नेसत नाहीत किंवा, तर मी आहे ना नेहमी थंडी म्हणजे पावसाळा चालू झाला ना तर थंडी संपेपर्यंत बघा अशा कॉटन मिक्स, कॉटनच्या प्युअर कॉटनच्या किंवा कॉटन मिक्स साड्या ज्या आहेत त्या नेसत असते। तर असो, आता ना घरी आले, देवघरातल्या देवांना नैवेद्य दाखवला पेड्यांचा आणि इकडं आजीबाबांना पण पेढा देऊन नमस्कार केला। आजीबाबांना नमस्कार केला म्हणून देवांशनं त्याला सुद्धा नमस्कार करायला सांगितला। आणि इकडं आयुषला तर पेढे खायची एवढी घाई झाली होती ना ताईंनो की कॅमेरा पकडायचाच नव्हता त्याला। मग त्यानंतर नेहमीच दादा जे आहेत तुमचे तर ते तर मला नेहमीच सपोर्ट करतात म्हणून त्यांना सुद्धा पेढा दिला। आणि मग आज दिवसभर ना एवढी धावपळ झाली ना, इकडं जा तिकडं जा, मग कोणी पाहुणेसुद्धा आले होते तर त्यांचासुद्धा पाहुणचार चहा पाणी झालं। तर त्यामध्ये ना संध्याकाळच्या जेवणाला खूप उशीर झाला आणि मग करायचं काय खूप विचार केला। तर म्हटलं चला आज मस्तपैकी इन्स्टंट अशी पावभाजी करूया, अगदी झटपट होणारी, आणि तुमच्याबरोबर सुद्धा रेसिपी शेअर करूयात। तर ना इकडे कुकर ठेवला, कुकरमध्ये ना 2 ते 3 चमचे तेल घातलं आणि सिमला मिरची पटपट अशी म्हणजे कटरचं जे भांडं आहे ते तुम्हाला माहिती असेल, तर त्यामध्ये मी ही सगळी कांदा आणि सिमला मिरची जी आहे ती पटपट कट करून घेतली। अगदी 5 मिनटामध्ये झाली माझे हे सगळं भाज्या ज्या कटिंग करायच्या आहेत ना मला, तर कटिंग चॉपरमध्ये ना अगदी 5 मिनटात सगळ्या भाज्या माझ्या कट करून झाल्या। तर तेलामध्ये ना पहिल्यांदा सिमला मिरची घातली, तेल तापल्यानंतर छान भाजून घेतली सिमला मिरची छान भाजली की लगेच कांदा घातला। कांदासुद्धा अगदी छान बारीक कट केलेला होता, चॉपरमध्ये छान बारीक कट झाला, त्याच्यामुळं मग कांदासुद्धा छान भाजून घेतला सिमला मिरची बरोबर। आणि मग त्यानंतर एकाच भांड्यामध्ये बघा मी पावभाजी मसाला 1 चमचाभर घरगुती लाल तिखट, हळद पावडर आणि मीठ हे काढून ठेवलं होतं ना, तर ते आता आपण घातलेलं आहे सिमला मिरची आणि कांदा भाजल्यानंतर। त्यानंतर ही जिन्नस छान सगळी भाजून घ्यायची आणि मग त्यामध्ये आपल्याला ना टोमॅटोची प्युरी घालायची आहे। तर 2 टोमॅटो आहे ना छान प्युरी करून घ्यायची आणि मस्तपैकी छान प्युरी झाल्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आणि हे सगळं मिश्रण जे आहे ना ते भाजून घ्यायचं। अगदी तुम्ही सगळ्या भाज्या शिजवून फोडणीला घालताना तशीच ही पावभाजी होते, पण अगदी झटपट म्हणजे इन्स्टंट आहे। यामध्ये काय वाचतो माहिती आहे का, फोडणी घाला आणि मग सगळ्या भाज्या शिजवा, स्मॅच करा आणि मग त्यामध्ये ओता, हा सगळा व्याप जो आहे तो वाचतो। तर डायरेक्ट अशी पावभाजी फोडणीला घातली ना, मस्त अशी इन्स्टंट पावभाजी केली ना, तर अगदी झटकीपट होतं आणि शॉर्टकटमध्ये म्हणाल तर होतं। तर टोमॅटोची प्युरी छान भाजल्यानंतर आपण यामध्ये ना फ्लावर, वाटाणा, बटाटा हे सगळं घातलं आणि छान मस्तपैकी एकजीव करून घेतलं। मीठ वगैरे घातलेलं आहे, तिखट, पावभाजी मसाला हे सगळं व्यवस्थित घातलं, थोडंसं पाणी घातलं आणि आता आपण ना लगेच कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मस्तपैकी 1 कुकरची शिट्टी काढून घेऊया। तर कुकरची शिट्टी झाली आणि तुम्हाला उघडून दाखवते मी आपली पावभाजी कशी झालेली आहे। तर अगदी आपण बघा सगळ्या भाज्या शिजवून फोडणीला घालतो ना, त्याच पद्धतीने ही पावभाजी झालेली आहे। तुम्ही तर्री बघत असाल, कलर बघत असाल तर कसा, बीट नाही यामध्ये घातलेलं, जर तुम्ही बीट घातलं ना तर अजूनच छान टेस्टी होईल आणि कलर पण छान येईल, पण बीट नव्हतं म्हणून मी बीट घातलं नाही। तुम्हाला आलं लसूण पेस्ट जरी घालायची असेल ना, तुम्ही घालत असाल तरी घालू शकता। आणि मस्तपैकी सगळ्या भाज्या आहे ना स्मॅच करून घेतल्या आणि आपण जशी पावभाजी म्हणजे करतो की नाही सगळ्या भाज्या शिजवून, तशीच ही अगदी शॉर्टकटमध्ये आपली पावभाजी तयार झालेली आहे। एकदा नक्की करून बघा। पटपट सगळ्या भाज्या निवडायच्या आणि डायरेक्ट पावभाजी फोडणीला घालायची, हा शॉर्टकट एकदम मस्त आहे। आणि तुम्ही पावभाजीचा थिकनेस वगैरे, कलर हे सगळं बघत असाल, कशातही म्हणजे फरक कशातही पडलेला नाही आहे। इन्स्टंट म्हणजे झटकीपट पावभाजी अशा पद्धतीनं आपली झालेली आहे। तर खूपच टेस्टी लागत होती। पावभाजी खाऊन झाल्यानंतर कट्टा वगैरे, किचन कट्टा आवरला
आणि तुम्ही म्हणजे इथून दिसतोय बघा किचन कट्टा, तर किचन कट्टा सगळा चकाचक केला आणि आत्ता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. तर मी रात्री 11:30 वाजता ना हा ब्लाऊज पूर्ण केला, कारण याचं फिटिंग राहिलं होतं आणि साड्या पिकोफॉल करत करत आज एक पार्ट जोडला, उद्या एक पार्ट जोडला आणि मग व्हिडिओ एडिटिंग करत करत घरातली कामं करत करत मी हा ब्लाऊज जो आहे फायनली कंप्लीट केलेला आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेला होतं की असा एखादा ब्लाऊज मी शिवणार आहे. तर फायनली हा ब्लाऊज शिवून झालेला आहे. तुम्हाला आवडला का नक्की सांगा. हे स्वस्तिक जे काढलेलं आहे तर ते मी कवड्यांचं काढलेलं आहे आणि कसा दिसतोय ब्लाऊज नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आजच्या व्हिडिओचा आता शेवट मी इथंच करते. आपण परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.